भाग्यवंत कुर्साचे कुरवेन निवार आमकां आमच्या देवा आमच्या दुस्मनांतले बापाचे पुताचे आनी पवित्र आत्म्याचे नावी आमेन. सोम्याच्या बडव्यान मोरयेक बरी खबर हाडली आनी पवित्र आत्म्या वरवीं ती गर्भेस जाली. नमान मोरये कुरपेन बदलले. सोमी देव तुजे सांगात हा. स्त्रियां भितर तूं सदैव आनी सदैव फॉल तुज्या कुशीचे जेजू. भाग्यवंती मरिये देवाची माये आम्हा पापियां खातीर विनंती कर आता आनी आमच्या मरणाच्या वेळार आमेन. आबळे सोम्याची साकन तुझ्या शब्दाप्रमाणे मुझे थंय जाव. नमान मोरये कुरपेन बदलले. सोमी देव तुजे सांगात हा. स्त्रियां भितर तूं सदैव आनी सदैव फॉल तुज्या कुशीचे जेजू. भाग्यवंती मरिये देवाची माये आम्हा पापियां खातीर विनंती कर आता आनी आमच्या मरणाच्या वेळार आमेन. आनी देवाचो पूत मनीस जालो आनी आमचे मदें जियेलो. नमान मोरये कुरपेन बदलले. सोमी देव तुजी सांगात हा. स्त्रियां भितर तूं सदैव आनी सदैव फॉल तुज्या कुशीचे जेजू. भाग्यवंती मरिये देवाची माये आम्हा पापियां खातीर विनंती कर आता आनी आमच्या मरणाच्या वेळार आमेन. भाग्यवंती देवाची माये आंबा पासोत विनंती कर. क्रिस्ताच्या बसवण्याक आमी फावो जावचे खातीर प्रार्थुया. ही सोम्या बडव्यान बरी खबर दिल्ल्या वरवीं तुज्या पुतान क्रिस्तान मनशापण घेतले आमी जाणा जाल्या. ताज्या कश्टान आनी क्रुसा वरवीं जिवंतपणाच्या आनंदाक आमी पावशे. तुजी कृपा आमच्या अंतस्करणांनी वोत म्हूण आमी मागताव. त्याच क्रिस्तांच्या सोम्या मरिफात आमेन. महिमा बापाक आनी पुताक आनी पवित्र आत्म्याक जसो आदी तसो आता आनी सदा सर्वदा आमेन. महिमा बापाक आनी पुताक आनी पवित्र आत्म्याक जसो आदी तसो आता आनी सदा सर्वदा आमेन. महिमा बापाक आनी पुताक आनी पवित्र आत्म्याक जसो आदी तसो आता आनी सदा सर्वदा आमेन. देवा गेल्या बडव्या म्हज्या राखण्या सर्गीच्या दयेन म्हाका दिलाय. तुज्या तबेन म्हजी मोत उजवाडाय. म्हाका राख सांबाळ आनी चलय. आमेन. मगाच्यान प्राचीत काळाचो दुसरो दीस आयचो जावन आसा. देव विस्वासी ह्या दिसांनी जायतो प्राचीत आमी करन आसा. उपास मागणे दैवीक उपदेश मात्र न्ही हर एक दिसा मिसावेचे थोडी आमचे भितर संयो आमी पयस केलात. हो दीस देव आमकां वर्त्या आशिर्वादांनी बरसो दीस जावन आसा. प्राचितद्वारी सोम्याच्या दैवीक मोगाचो अनुभव दिसान दीस आमी करूंक शकता आसा. प्राचितद्वारी आमची काळजां मनां नवी सत्य आसा. प्राचितद्वारी देवसराक आमच्या जिवितान काम करूंक जायना. कित्याक म्हणल्यार आमच्या कुडीची दंडोळणी करन आमच्या काळी जुस्त देवाक दिवन आमच्या जिवितान आज त्या सोम्याक उलो मारता आसतना उतार सकाळीच्या वेळार आमकां म्हणटा की साम 139:1 सगळे आराम करता आसतना ह्या दिसा म्हज्या फाटल्यान वडातळान म्हणा साम 139:1 म्हणा. सर्वेस्परा तुवें म्हजी परीक्षा केलाय. 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 आनी तूं म्हाका वळखताय. आनी तूं म्हाका वळखताय. आनी तूं म्हाका वळखताय. आनी तूं म्हाका वळखताय. चिंता सकाळीच्या वेळार उतार देवाचे आमकां म्हणटा की तूं म्हाका वळखताय. देव तुका वळखता. आज स्टीवन देव तुका वळखता आसा. तुजे भितर चिंतना तुजे कश्ट त्या देवाक कळीत आसा. हर एक दीस देव तुजो मोग करता आसा. म्हज्या मोगाचे न्हू कितली गणिता कितले टेस्टमनी तुम्ही साक्षीदार जावन आसा सोम्या मुखार. देवाच्या मोगान चिपकोन रावल्या वेळार देवाच्या हजारपणां रावल्या वेळार ताची काकूत अनुभव करीत आसतना जांफ्रो आराधनाच्या वेळार जांफ्रो देवाचे वाचता आसतना जांफ्रो कुंभसराद्वारी जायते सगत तुम्ही अनुभव करीत. म्हज्या मोगाचे एक गणित हांव तुमकां सांगूं आशेता. फाटल्या 1-2 वर्सां पयले जाल्ली एक गणित हांव तुमच्या मुखार दवरूंक आशेता.
पळया सांडूंक फुरो सगळ्यांनी तुमकां तुमचो मोग केलो देव तुमकां सांगता म्हण केदीच तुमी चिंतचे नाका. सोडूंक पुरो सगळी तुमकां तुमच्या हाताक धरलो देव तुका सोडता म्हणून तुवें केदीच चिंतचे नाका. आज विसरोंक फुरो तुमचीच मनशां तुका हर एक दिसा मोराच्या मोदये बरी ताच्या नदरेन तूं मूस उबारलो तो देव केदीच तुका विसरूंक सोडना. कोणी तुका आडपाय दिवंक फुरो वयर वचना शे साहित्य पडे सकयल करून ट्राय करूंक फुरो थोड्या पडे मनशां रुपार आसतना कितें ना कितें आमच्या जिवितां घडोवनच आसा. अशें न्हय की आमी सगळे असकत. त्या खातीर ह्या प्राचीन काळार 40 दीस म्हज्या मोगाचे न्हू आमी दंडोळणी कर हे सगळें सोडूंक एक नवें जिवीत जिवंक एक नवी वाट धरूंक एक गाडी सर्वीस केल्ल्या बरी. तशेंच आमी 40 दिसां आमच्या आत्मिकाक आमी सर्वीस करता आसा. म्हळ्यार जे कितें येदळ हे संवसाराचे आमचे भितर आयला हे संवसाराची सगळं आमचे भितर रास करना उरला भायर वचना. जावं फुरो तुमची काळजां पिजलात जावं फुरो तुमची काळजां दुखेस्त जालात जावं फुरो तुमची काळजां फापसालात जावं फुरो तुमच्या भितर जायतो कोडू अनुभव आसा कोडू अनुभव जायना. हांवें आयकल्लें एकल्याची कोर्ट केस सुमार 20 वर्सां पर्यंत अजुनूय कोर्टांत आसा आनी तो व्यक्ती मुजान जायना. हांव मागणें आयकता जायना वय म्हज्या मोगाच्या आमच्यान जायना एकल्याच्यान जाता. तो जेजू कुर्सार उमकोळार आसा. तो म्हणटा की तुवें तें करीशे हांव तुका आदार दिता. जायते म्हणटा हांव करता जायना करीचे जाल्यार ह्या जेजूचो आदार जायचे. आयचो दीस दुसऱ्या दिसाचो प्राचीन काळचो दीस आमी आराम करता आसतना ह्या सकाळच्या वेळा तुझ्या द्वारी जायना तुझ्या लागीं जायना एकल्याच्यान जाता. तो जेजू ताणें कुर्सार उमकाळल्या वेळा ताच्या कुशीन आसल्या एका स्वराक म्हणलें की आजूच तूं वैकुंठांत आसतलें वैकुंठांत आसतलें आस 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 वैकुंठांत आसतलें. म्हज्या मोगाच्या त्या स्वराक ती कृपा मेळ्ळी. कुर्सार आसता जेजू पळयत आसतना आमी म्हणी सोर आमी म्हणी सूख केला. ह्या कुर्सार तूं कळटा आसय तुवें कांयच करूं नये. खुरीच एक शिरापस जावन आसलो. म्हज्या मोगाचे न्हू पवित्र जेजून ह्या कुर्सार हुमकळ्ळें. म्हज्या मोगाचे न्हू ह्या कुर्साक पवित्र कर सोडलें. हे खुरीस म्हज्या मोगाचे न्हू सोराक उमकळचो खुरीस जावन आसलो. ह्या जेजून म्हज्या मोगाचे न्हू ह्या कुर्सार उमकळून कुर्साचें नांवच बदलून सोडलें. भाग्यवान खुरीस जालो. म्हज्या मोगाचे न्हू रुकाडार जेजू उमकळून ह्या कुर्साचें नांवच बदलिल्या वयसल्या तुज्या आनी म्हज्या जिवितांत जेजू आयल्यार तुजें आनी म्हजें जिवीत खंय तर खंय पावात. आज तो जेजू तुज्या आनी म्हजे भितर रास करता वयसल्या. पळया म्हज्या मोगाचे न्हू समारियाच्या त्या स्त्रीयेन जेजूचो ताळो आयकलो. जेजू तिचे भितर घेतलें तिच्या भितर तिणें घेतलें. तिची जिवीत बदलाली मात्र न्ही त्या गांवांत हे प्रवादीन जावन भोंवना गी ती सगळे समारी वचून म्हणा लागले की म्हज्या विशयान सांगलो एकलो थंय आसा येया येया येया. तुवें प्रवादी जावंक जाय 40 दीस तुवें प्रवादीण जावंक जाय. कोणाच्या जिवितां तुज्या गांवाच्या जिवितां तुज्या बायलेच्या जिवितां जर हांव सास बदलाता म्हजो घोव 100% प्रवादी जाता. जर हांव बदलाता म्हजी बायल 100% प्रवादीण जाता. हांव सास बदलून म्हजे भितरली कोडू गणिता विसरून सोडता जाल्यार म्हजी भुरगीं 100%. म्हज्या मोगाचे न्हू 2 वर्सां पयले एक गणीत हांव तुमच्या मुखार दवरता. ही बायल म्हणा लागली की म्हजे धूव एक अन्य जातीच्या इश्टा खातीर आसले आनी आमी जायते दसपड जाल्या कित्याक आमी पारगांवांत आसली हांव आनी म्हजो घोव आनी असल्या संदर्भार म्हजे धूव एका वायटाक सांपडले आनी हर एका दिसा आमी रडोन म्हणल्यार बरी 2-3 जावन 4 आराधनान मागून आसल्या रडोन म्हणल्यार बरी. एक दीस म्हाका कळ्ळें की म्हजे भितर जायती अस्कत काय आसा म्हजे भितर जायते उणेपण आसा. कितें हांवें केलां तें म्हाका कळीस जालें आनी
हांवें केंसां काडून कुमसार जाली कित्याक म्हूण सांगताय कुमसाराची घडी तुमच्या मुखार दवरता कित्याक 40 दीस देवाचो ताळो आमी आयकायचे आनी कुमसार जाता आसतना म्हजें जिवीत कितें पुरो घडला ह्या सगळ्यां स्पश्ट रितीन म्हाका सांगलें ते नॉर्मल आसा म्हाका कळीत ना म्हजें कान आयकत आसा तिचें नांव सांगून तो ह्या सगळ्या म्हजी वळख ना इवन म्हाका ते ह्या सगळ्याची वळख ना हांवें अकस्मात कुमसारा गेली सगळें डिट्टू कितें जालां विसराली घडिता ती ह्या सगळ्यान सांगलें म्हज्या दोळ्यांत ती तुका गळोन आयली गी म्हाका कळीत ना गळगळ्या पोट रडली चापल दुसून बसली आनी म्हणलें की ही सुम्या आज तूं म्हजेर उलयलाय तुझ्या मुखार बाये जिवीत आनी मरण त्या देवान दवरला जिवीत कोण कुर्सार कडलो जेसू ह्या भयणी ते जिवीत आपणयले ते जेजूक स्वीकार केले तिणे हे सुम्या इतली वर्सां जिवन आसा त्याच वायटाच्या वाटेर त्याच सांगल्याच्या वाटेर त्याच भातकाच्या वाटेर त्याच असमाधानाच्या अस्कतकायेच्या एक वाईट सक्तीच्या वाट्यावर जीवन असली आज म्हणजे जिवीत उघडापण केलाय आपण जिवीत उघडापण ते सगळे कुमसार झाले चापल गळगळे रडून 1 घंटो तिने मागण्या केले बघायच्या हे बहीण म्हणा लागले की ब्रदर त्याच दीस म्हजे धू म्हणा लागले की मम्मी आम्ही एक रिटीडे घ्या पळया देवाचो ताळो तू ऐकत आहे तुझे भितर बदलावण जाता कुडीची मोतीची म्हज्या मगाच्या आमचे भितरली बदलावण जायचे आमचे भितर परतून रिचार्ज जायचे आमचे भितर एक सर्विस जायचे आज या 40 दिसांनी हे मोठवे घडीत हे मोठवे जिवीत हे मोठवे वाईट सवय सोडचे एक जिवीत आज आम्ही अनुभव करीचे म्हज्या मगाच्या आणि त्या सुमिकांत एक रिटेडे गेली रिटेड जावंक तू म्हणा लागले की मम्मी म्हाका कळीत ना त्या दीस सांजेर तुझे मुखामळ पळयत आसतना कितें म्हजे भितर तपतले भितर गेली आनी इकडे उडास येयलो कश्टांनी म्हणल्या बरी फार गांवांत तुवें काम केलाय तुवें आनी डॅडीन कश्टांनी म्हणल्या बरी त्या गांवांत तुमी वावर केल्यात कोणा ते म्हज्या खातीर हांवें एक दुआ आसली तुमची तकली सकयल घालूंक नाका म्हणून त्या दिसा हांवें निर्धार केले इतले दीस म्हाका कांयच बगून नासलें इतले दीस हांव म्हज्या जिवितांत जीवन आसली गम्मत काय खुशाल काय पाटेक वेचे ताच्या एक मोगार हांव सांपण पडली त्या दीस सांजेर तुझे मुखामळ पळयत आसतना म्हजे काळीज बदलोंक लागले मोगाचे जेन्ना आमी निर्धार करता हांव पाटी येता म्हणून परतून म्हणटा जेन्ना आमी निर्धार करता पाटी येता म्हणून निमाणे कडेन सोर म्हणा लागलो की हांव फाटी येता आमी सुख केला तुवें कांयच करूं न्हय बघाचे 40 दीस आमकां अवकाश ह्या कुर्साक पडो 40 दीस आमकां अवकाश ह्या कुर्सा थंय आमचे जिवीत परिवर्तन जावचें हो कुरीस आदल्या टायमार आनी तो जोराक या पत्त्यांक एक श्रापीत मनुष्य काडटाले जावं फ्रो त्या खातीर इसाया प्रवाद्या पुस्तकां हर एक दीस नियाळचो विशय आमचे कश्ट ताणें ताचेर घेतले आमी श्रापीत जालो सगळो श्राप ताणें ताचेर घेतला आनी म्हाका आनी तुका सोडयला हो कुर्साचें नांवच ताचेर बदलूं नागी भाग्यवान कुरीस सगळ्या संवसाराक हे सळवणीचो कुरीस बाचवेचो कुरीस परिवर्तनाचो कुरीस कर त्या जेजू बदलेला जाला तूं आनी हांव खंय हे भुरगे आवय सांगात रितीन गेले रितीन कंप्लिटली चेंज जाले त्या चारक्या म्हणा लागले की हांव म्हजे जेजूक सोड खंयच्या वायटाच्या मार्गार हांव चलना एक नवें जिवीत हांव आदारता ह्या 4 दिसाच्या रिटीडेन ह्या भुरग्यान त्या तरणाट्या खातीर मागले तो तरणाटो सांगच्या पयलेच म्हणा लागलो की म्हाका कळीत आसा हांवें तुजी वाट सोडटा आमी विंगड रावया आमी नाका म्हज्या मोगाचेर देवाक सर्व संगती साथ
आम्ही चिंतला बरी आमचो देव नाही. एक घडी सकाळीच्या वेळा दुसऱ्या शिकवण्याक वेच्या पहिले दोळे आमचे या कुर्साचेर कांसोवया आणि मागया आणि मुनिया वेळा सुमिया जेसू या सकाळीच्या वेळार येवन कुर्साचेर लावन मागता आसतना जेसू हे म्हज्या काळजांत म्हज्या जिवितांत जेसू तुझ्या रक्तान म्हाका नितळ कर. जेसू हुस्कत काय उण्या पवण म्हजी मनपसा म्हजी कांकणी पयस कर जेसू. तुझ्या रक्ताचे संरक्षण म्हजेर म्हज्या आत्म्याचेर जिवनाचेर कुडीच्या विश्वाचेर तुझ्या भुरग्यांचेर तुझ्या कुटुंबाचेर आज हांव मागून घेता. जेजूचे पवित्र रगत जेजूचे भाग्यवंत रगत आमचे वळणू दे जेजूच्या रक्तान आमकां सुटका फाव जावं दे आमकां सडवण फाव जावं दे. जेजू प्राचित काळाच्या दुसऱ्या दिसा आमकां तूं परिवर्तन कर. वायटांत निवार वायटान आमचे जैत वरिनाशे वायटान आमचेर जैत वरिनाशे वायटान आमचेर जैत वरिनाशे रक्तान आमकां नितळ कर. रक्तान आमकां नितळ कर. पदवी तुका सुमिया जेजू पदवी तुका सुमिया जेजू पदवी तुका सुमिया जेजू नासरत जेजू क्रिस्ताच्या नावान तुका जेजू जेजू क्रिस्ताच्या नावान सुटका लाभला सर्वंदराच्या नावान बादशाह लाभला एक घडी या म्हज्या मगाच्यान द्वितीयनामा 20:30 तावन 16 पर्यंत एक घडी वाचया. डिट्रोनॉमी चॅप्टर 15:30 वर्स 15 to 16. बो आपूर बायन देवाचे उतार आमकां जण एकल्यांक आयचे अशें म्हणटा की पळे आज हांव तुजे मुखार तुज्या मुखार जीवित आनी सुख मरण आनी दुःख दवरता. 2 पॉइंट परतून वाचया बो अपूर्वाचे सिंपल वर्ड्स सकाळी मानून घेवया. हे उतरांतच आज आमचो दीस आराम करूंक जाय. परतून म्हणया आमी पळे आज हांव तुजे मुखार जीवित आनी सुख मरण आनी दुःख जीवित आनी सुख मरण आनी दुःख आज हांव दवरता. मरण आनी दुःख दवरता. जीवित आनी सुख जीवित त्या दळा हे जेजू तूं आपणायताय तुका जीवित मेळटा. हे जेजू तूं एक सव रावताय तुका जीवित मेळटा. कित्याक जीवित त्या जेजूल आसा. तातूंत जेजू म्हणटा की हांव जीवित हांव सत हांव वाट. त्या प्राचीन काळाच्या दुसऱ्या दिसा जीवित आमी आपणून घेवया. म्हज्या मोगाच्यान मरण राग जीवित माया मोग. म्हज्या मोगाच्यान जीवित पवित्रपण मरण अनिस्काळपण अटॅचमेंट वायट समयो वायट बनपसा आमच्या काळजांत जेनेसिस चॅप्टर 4:7 म्हणटा की उत्पत्ती पुस्तकांत 22:4 आपूर बाय म्हणटा एक पदकाची सांकळी आमची मुकली वाट ब्लॉक करता. त्या खातीर जेजू म्हणटा तुम्ही मागूंक जाय. जॉन मॅथ्यू चॅप्टर 7:7 तुम्ही मागा. वाचया आमी जेनेसिस चॅप्टर 4:7 भोव आपूर बाय उतार म्हणटा की आज ताची ओडणी आमच्या भितर आसा. पाताक आमच्या दारा लागीं आसा. पाताक आमच्या जिवितान काम करिनाशे. पाताक म्हळ्यार देवसा आमकां कोणी करची गरज ना.
कोणे माट मात्र करची गरज ना. देव सारस आमकां जायत्या पटी म्हज्या मोगाचे न्हू आमच्या भितर रिगोवन आमकां जायते फसोवन दवरन तुवें करचें रायट म्हूण सांगून परतो आमचें सगळें जिवीत तो स्पॉयल करता. एक कडेन चिंता तुज्या भुरग्याचो फुडार देवाक नंदन करूंक उदरगते पावूंक त्या देवाक कळीत ना गी. म्हज्या मोगाचे न्हू सामरिया स्त्रीची जिविता भितरच तो जेजू रिगोवन सगळें जिवीत परिवर्तन करून एक आपुरबाई जिवीत त्या भयणीक दिला. वयस जाल्यार 38 वर्सां ताळ्या व्यक्ती लेगी जेजू सोदून गेला. वयस जाल्यार हे 40 दीस तुका मेळोवंक तुजो जेजू येना गी. तुवें हात बोव मारता आसतना तुज्या ताळ्याक तो कान दिना गी. तुजो उलो तो आयकना गी. तुज्या मागणे तो आयकना गी. एकच दुसऱ्या दिसाच्या ह्या प्राचित काळाच्या दुसऱ्या दिसा बरो सामार्यागार तुझ्या जिवितान आज कुटुंबान तू जालाय गी. तुझ्या संघ संस्थेन तू जालाय गी. तुझ्या कामात तू जालाय गी. बरो सामार्यागार भायर आमी जायते बरे सामार्यागार जाता. तुझ्या भुरग्याच्या जिवितान हे बरो सामार्यागार जाले गी. ही बहीण कुमसारांत तिने रडोन म्हळें म्हजें जिवीत उक्तें दवरता. हे बरो कुमसार जायचे फादर बरो कुमसार जायचे. ह्या सकाळ पयले मागले बरो कुमसार जायचे. जे तोंडांत उसाळणी आयली आनी तिने कुमसार जावंक सोडुल्ली थोडी घडिता विसराली थोडी घडिता थोडे सांकळे ती बांदून आसली जांफरो ती सांकळे तिका सांगू नाका आल्ली. जेजू रिवील केले उगडापण केले आनी म्हज्या मोगाचे न्हू ती उक्त्यान म्हणा लागले की येस हांवें सांकळे सांपडला. जेजू म्हाका बक्षी. एक पाताक तुज्या भुरग्याची वाट सुकयली जांफो. एक पाताक उसाळणी केली रिपेंडन्स केले पश्चाताप केले. जिवीत तिने आपणयले. जिवीत तिने आपणयले. तिच्या तुवें जिवीत मेळो ना गी. ती भायर गोबायला धांवून आयली. आमचे भुरगे अन्य जातीच्या फ्रेंडशिपान पडला म्हणून आमचे भुरगे घर सोडून वेता म्हणून आमचे भुरगे नांव पाड करता म्हणून आमचे भुरगे तकले आमकां सकयल घालचे गरयता म्हणून धांवून आयली. सगळें सोड. जेजून सोडले गी. जेजून सांडले गी. मोगाचे न्हू सिंपल उतार ह्या सकाळी चेड तुमी रिसीव करते आसा. एक सीन एक पाताक आज आमी सोदून काडूंक जाय. ते दुसऱ्या दिसाच्या प्राचित काळाच्या ह्या सकाळीच्या मागण्यान आज म्हज्या मोगाचे न्हू कितें म्हज्या जिवितान अडकळ्यो हाड दवरला हांवें ते सोदून काडा. एक न्ही सगळे पट्टी वाचता जायते आसा. एक आज एका तरान आमी भायर येवंक जाय. एका तरान ह्या भयणीन ती जिवितान एक व्हडली समस्या म्हळ्यार एका सांकळेन ती सांपडली. रिपेंडन्स केले पश्चाताप केले. सक्रामेंत 1 घंटो ती बसली. आस्त हांव जेजू ह्या पातका हात लायना आनी करिना निर्धार केले. तिचे मुखार पारसाळले. Psalm 34:5 उतार कीर्तन 22:30 बोल 5 तुझे ताचेर नदर लाया ताचेर नदर तुमच्या मुखार परसोलटा. बरे समारिया घरान ती जाली. म्हज्या मोगाचे न्हू ती घरा आयली. प्रत्येक तरान तूं आयले घरा तुयेले मोगान उलयता आसतना तुयेचे मुखामळ तिच्या मुखामळाचेर घांसले आनी तिच्या मुखामळांतून एक दैवी किरणां तुवें पळयले. शीद रुमा भितर गेले. गळगळे रडोंक लागले. म्हज्या मम्मीचे मुखामळ परसाळटे आसा. म्हज्या मम्मीन म्हज्या खातीर कश्ट सगळे रिवील जाता उडास आयले. म्हज्या खातीर पारगांवांत गेला. म्हज्या खातीर कश्ट केला. म्हज्या खातीर घर बांदला. म्हजें सगळें केलां तिणें. हांवें अन्याय करचे सारकें गी. म्हाका बरें शिकाप दिला. म्हाका जाय जाल्लें दिलां. हांवें अन्याय करचे सारकें गी. कंप्लीटली ते भुरगे चेंज जाले. मोगाचे न्हू तुमीच तुमच्या भुरग्यांच्या मुखार एक वर्ती देख जावन आसा. कित्याक आज तो जेजू ती कृपा सकत बळ तुका लाभयतलो. जाणेकली म्हज्या मोगाचे न्हू ह्या कुर्साचेर आमची नदर लावया. ह्या कुर्साच्या गायनाच्या पयले माग्या वेळा सोमेची सकत तुमच्या जिविता वळोवन दी. म्हणया सोम्या जेजू नवे जिवीत आज म्हाका फावो कर. जेजू रक्तान नितळ कर. जेजू रक्तान नितळ कर. जेजू आज जिवितांत उदरगतेक वचोंक जायनासतना सांपळोन घाल्ली.
अस्कत काय अस्खलित कर सोम्या जेजू तुझ्या रक्तानं तुझे मका नितळ करीचे सोम्या जेजू या सकाळच्या वेळार सगळं संकळत आवन सगळं हलकळत आवन सगळं अडचणत आवन तुझे मका सोडायचे तुझे सोडायचे सोम्या जेजू आज मुझ्या मुखार जीवित दवरलाय सकाळच्या वेळार जीवित आपणून घेता आपणून घेता जीवित दिवच्या जीव दातारा जीवित दिवच्या जीव दातारा जीवित दिवच्या जीव दातारा जीवित दिवच्या जीव दातारा माझी जीवित भर जाळे शिकर मुझे जीवित भर जाळे जीवित भर जाळे शिकर मुझे जीवित भर जाळे शिकर राया जीविताच्या राया जीविताच्या राया जीविताच्या राया जीवित लाभ होय मगा जीवित लाभ होय जीवित लाभ होय मगा जीवित लाभ होय जेजू 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 आणि हात तुमच्या काळजार दवरा म्हणा जेजू जेजू म्हणतेरा हळवाय नवळा समेची सकल जीवित वळवून देवळा सोम्या कोणा किमो असा कोणाक आज प्रत्येक जण डायलिसिस असा थोडी कष्टाचे असतात तुझ्या भुरग्याची इंटरव्ह्यू असा तुझा भुरगा मानसिक पिड्यान असा जांभूळ तुम्ही गंच्या कष्टान असतात हे जेजू तुझ्या रक्ता नितळ कर जेजू तुझ्या रक्ता नितळ कर जेजू आवळा देवसराच्या घारोकाच्या सलवणीच्या अंकरच्या सत्याला सडायचे देवळा सगळा बंद कर दे सुकाला बाई म्हणून जे तुझ्या लई परत मागता तुम्ही आमचं सोडायलाय तुम्ही आमचं सोडायलाय आमच्या मुकामोळ आमच्या मुकामोळ आमच्या मुकामोळ आमच्या मुकामोळ बरसाळ शेखर त्या जेजू बरसाळ शेखर त्या जेजू सगळ्या आमच्या तळ्यात जेजू जणकला आपण असा एवढा त्या जेजू उलोमान म्हणूया एवढा जेजू जणकला आपण असा Apoita Jesus apoita vai sumia Akastuka Gopantapulya Jesus apoita Jesus apoita Shibit bhagwan korutuka Jesus apoita sa Jesus apoita Jesus apoita Magastuka Magastuka Gopantapulya Jesus apoita Jesus तुका apoita sa तुझी संपूर्ण परिवर्तन करू तुझ्या काळीस परिवर्तन करू तुझे मौन परिवर्तन करू काही असा तर सांगला तुका बाहेर करू सकाळच्या वेळा तुझ्या मोती समाधान मिळला तुझ्या आली झाडायची जो पैस केला तुझ्या कष्टाने हळू केला तुझ्या हसकात येताने ताने ताचेर घेतला आज वर्ड ऑफ गॉड आम्ही हर एक दिस होमवर्क वर्ड ऑफ गॉड देता आज बरो एक दैविक औषधेस कर डिवाइन मसी रोजरे बो आपो बॅन कर जे खासा जेसो आपो टेसा तुका स्पर्श करतासा अनाउन्समेंटिंग तुम्ही यावेळा ऐकतल्यात तुझ्या मगाचनो प्रत्येक तरानं आज निमाणी रिट्रीट जाऊन लास्ट रिट्रीट जाऊन असा ब्रेसर दिसू सांजे 4 ते 8 वरां भुरग्यांक तरणाट्यांक विशेषतेन येवंक आमी आपोवणे दिता आसा भुरग्यांनू तरणाट्यांनू लेट जाल्यारी होणना लेट जाल्यार आलांगार आज 11 आनी पिडेस्तांक विशेष मागणे पिडेस्तांक विशेषतेन मागतल्या ह्या व्हडा संख्या तुमच्या कुटुंबा खातीर तुमच्या घराब्या खातीर तुमी हाता घालच्या कामा खातीर सगळ्या तुमच्या फुडारा खातीर विशेष मागतना परत म्हणटा भुरग्यांनू तरणाट्यांनू इस्काल सोन लेट जाल्यारी होणना ह्या आराधना भाग घेवन तुमच्या फुडारा खातीर तुमच्या शिकपा खातीर तशेंच तरणाटे तुमच्या फुडारा खातीर विशेष ते मागतले हांव देव तुमकां आशिर्वादांनी बेसो आनी बरोवन दी अनाउन्समेंटींग ह्या वेळार तुमी आयकतले प्रेज द लॉर्ड मगचनो आयच्यो कळोवण्यो ह्या परी आसात चर्च ऑफ सेंट जोसेफ द वर्कर बँड्रा ईस्ट ब्रेस्तराचें विशेष मागणें ह्या सुवातेर मांडून हाडलां सांजेर 4 ते 6 वरां पर्यंत कावन्सिलींग 6:30 वरार पवित्र मिसाचें बलिदान 7 ते 9 वरां पर्यंत पवित्र सक्रामेंताचें विशेष आराधन आनी सुटके खातीर विशेष मागणें आसतलें व्हडा संख्येन आमी भाग घेवया
आणि सोम्या जेजूचे विशेष आशीर्वादां जाणून घेवया. तशेंच मोगाचेनो सेंट जॉन द इव्हँजलिस्ट चर्च मरोल अंधेरी ईस्ट हांगासर फर्स्ट फ्रायडे सर्व्हिस मार्चच्या 7 तारखेर मांडून हाडला. आर्गांवाखाणी देवाच्या उतराची परगटणी, पवित्र साक्रामेंताचे विशेष आराधन आणि ताच्या उपरांत पवित्र मिसाचे बलिदान आसतले. करिज्माचे दीस जाल्ल्यान खुर्साच्या वाटेची मांडावळ आसा आणि पवित्र मिसाच्या बलिदाना सवे 1.5 वरार ही मांडावळ संपतली. तशेंच मोगाचेनो होली रोझरी चर्च अलंगार मूडबिद्री ह्या फिरगेदेन सोलोनासच्या रितीरसो आज 3रो दीस जावन आसा. करिज्माच्या सुरवातेक आमी पावलां काडटा आसतना हो एक अपुर्बाय असो अवकाश जावन आसा. ही रेतीर सांजेच्या 4 ते 8 वरां पर्यंत आसतली. फादर मेल्विन नोरोन्ना फिरगजविगार, फादर सिरिल लोबो आणि ब्रदर प्रकाश डिसोजा तिन्ही दिसांच्या हे रितीरेर हजर आसतले. हर गांवांखाणी शिकोवण, पवित्र मिसाचें बलिदान तशेंच पवित्र साक्रामेंताचे विशेष आराधन सगळ्या भुरग्यां खातीर, युवजणां खातीर आणि पिडेस्तां खातीर आणि सर्व गरजेवंतां खातीर आसतलें. व्हडा संख्येन आमी भाग घेवया आणि सोम्याची दैवीक कृपा ह्या प्राचीत काळाचे सुरवेरस आमी अनुभव करया. तशेंच मोगाचेनो सेंट सेबॅस्टियन्स चर्च पेर्मनूर मांडून हाडटा प्राचीत काळाची विशेष आउटरीच मार्चच्या 7, 8 आणि 9 तारखेर म्हणजे शुक्रारा, शनिवारा आणि आयतारा सांजेच्या 4 वरां तावन 8 वरां पर्यंत आसतली. प्रत्येक जावन ओपन आउटरीच ह्या फिरगजेंत मांडून हाडला. फादर सिप्रियन पिंटो, फादर बाजिल वाज, ब्रदर प्रकाश डिसोजा आणि डिवायन मर्सी टीम त्या सुवातेर हजर आसतले. आर्गांवाखाणी शिकोवण, पवित्र मिसाचें बलिदान तशेंच पवित्र साक्रामेंताचे विशेष आराधन हांगासर मांडून हाडला. हर एकल्याच्या गरजे पसत आमी सांगाता मेळोवन मागतले. भुरग्यां खातीर, युवजणां खातीर, घरांत आसच्या मालगाड्यां खातीर, प्रायवंतां खातीर तशेंच सर्व पिडेस्तां खातीर विशेष मागण्याची मांडावळ आसा. व्हडा संख्येन आमी भाग घेवया आणि जेजूची दैवीक सकत ह्या तिन्ही दिसांनी अनुभव करया. तशेंच मोगाचेनो एक विशेष कळवणी सेंट लॉरेन्स चर्च बोंदेल मांडून हाडटा मार्चच्या 10 तारखेर फादर अँड्रू लिओ फिरगजविगार, ब्रदर प्रकाश डिसोजा आणि एंटायर डिवायन मर्सी टीम थंयसर हजर आसतले. आर्गांवाखाणी शिकोवण, पवित्र मिसाचे बलिदान, पवित्र साक्रामेंताचे विशेष आराधन सर्व भुरग्यां खातीर, तरणाट्यां खातीर, वडिलां खातीर आणि सर्व पिडेस्तां खातीर आणि हर एक गरजेवंतां खातीर आमी थंयसर मागतल्या. व्हडा संख्येन आमी भाग घेवया आणि सोम्या जेजूची विशेष आशीर्वादां ह्या एकादशीच्या रितीरेंत आमी अनुभव करया. तशेंच मोगाचेनो सेंट राफाएल्स चर्च बद्यार मांडून हाडटा प्राचीत काळाची विशेष रितीर मार्चच्या 11, 12 आणि 13 तारखेर सांजेच्या 5 वरां तावन 8 वरां पर्यंत ही रितीर आसतली. फिरगजविगार रेव्हरंड फादर रोशन क्रास्ता तशेंच फादर अनिल किरण एसव्हीडी आणि ब्रदर प्रकाश डिसोजा आणि डिवायन मर्सी टीम त्या सुवातेर हजर आसतले. आर्गांवाखाणी शिकोवण, पवित्र मिसाचें बलिदान, पवित्र साक्रामेंताचे विशेष आराधन त्या सुवातेर मांडून हाडला. भुरग्यां खातीर, युवजणां खातीर, कुटुंबाच्या मालगाड्यां खातीर आणि प्रत्येक जावन सर्व पिडेस्तां खातीर विशेष पेखोवण्याचे मागणें आसा केला. येया मोगाचेनो व्हडा संख्येन आमी भाग घेवया. ह्या करिज्माच्या काळार जेजूची विस्नार आशीर्वादां आमच्या कुटुंबाच्या सर्व सांद्यां खातीर मागया आणि जोड घेवया. आमेन. परत 4 टेस्टिमनी आमी आयकुया. प्रेज द लॉर्ड. एक भयण कोविड थावन देवान जिवितान केल्ल्या बरेपणा खातीर साक्ष दिवंक कशी व्हरता. ती म्हणटा म्हज्या घोवाक किडनी फेल्युअर जाल्लेलें आनी ताचें डायलिसीस चलतलें. ताका एक बरो डोनर मेळचे खातीर आनी सगळे ऑपरेशनाचे प्रोसिजर बऱ्या तरेन जावचे खातीर आमी डिवायन मर्सी पंगडाक पिटिशनां बरोवन घाल्लें आनी तांणी दिल्ली देवाची उतरां आमी कळनासतना उसारून मागतलें. आतां देवाचे कृपेन ताका एक डोनर मेळ्ळो आनी ताच्या उपरांत सगळे प्रोसिजर बऱ्या तरेन जालें. आतां तो बऱ्या भलायकेंत आसा देखून धन्य देवाक आमी काळजांत थावन अर्गां दिता. एक्सोडस चॅप्टर 15 वर्स 6. तुजो उजवो हात सर्वेस परा पदवेन खरेंच महिमेवन तुजो उजवो हात सर्वेस परा दुस्मानाची पूट करता. एक भयण देवान तिच्या पुताच्या जिवितान केल्ल्या बरेपणा खातीर साक्ष दिवंक कशी व्हरता. ती म्हणटा म्हजो पूत आयर्लंड वचूंक ट्राय करतलो आनी जायते ताणें विजा खातीर ट्राय केल्लें तरी ताका आयर्लंड वचची विजा मेळ्ळी ना.
तवळ आमी डिवायन मर्सी पंगडाक पिटिशनां बरोवन घालें आनी तांणी दिल्ली देवाचें उतरां आमी कळनासतना उसारून मागतले हांव. आतां देवाचे कृपेन ताका आयर्लंडाची विजा मेळ्ळा आनी तो सुरक्षीत तरान आयर्लंड पावून बऱ्या कामाक लागला देखून धन्य देवाक आमी काळजांतावन अर्गां दिता. जेरमिया चॅप्टर 30 वर्स 8. त्या दिसा उलयता तो दळबरांचो सर्वेस्पोर, हांव तांच्या खांद्यावयलें जू मोडटलो आनी तांचे बांद तुटयतलो. प्रेज द लॉर्ड. एमिली म्हणली भयण देवान घोवाच्या जिवितांत केल्ल्या बरेपणा खातीर साक्ष दिवंक कशी व्हरता. ती म्हणटा, म्हज्या घोवाची भलायकी मस्त पाड जाल्ली, ताका कठीण ताप आयिल्लो. त्या वेळार आमी डिवायन मर्सी पंगडाक पिटिशनां बरोवन घालें आनी ताका देवान बरी भलायकी दिवचे खातीर आमी कळनासतना मागतले हांव. देवान आमचें मागणें आयकलें. आतां म्हजो घोव बऱ्या भलायकेंत आसा. तशेंच ताच्या दोळ्याचें प्रॉब्लेम आसलें आनी डॉक्टरा लागीं आमी ताका आपोवन व्हेलें आनी तवळ डॉक्टरान सांगलें की ताका ऑपरेशन करिचें पडटा म्हणून. तवळ आमी दनपारच्या 2:45 ऑन 4 o'clock म्हणसर चलच्या पवित्र सक्रामेंताच्या आराधना वेळार कळनासतना मागणें केलें. देवान आमचें मागणें आयकलें. आतां डॉक्टरान ऑपरेशन नासतनाच वखतानच तो बरो जाता म्हूण सांगला. देखून आमी धन्य देवा काळजांत थावन अर्गां दिता. जॉन चॅप्टर 8 वर्स 32. तुमी 7 जाणां जातल्यात आनी 7 तुमकां सुटका दितले. ती पंगडाक पिटिशनां बरोवन घालें आनी तांणी दिल्ली देवाचीं उतरां कळनासतना हांव उसारून मागतलीं. देवान ह्या दिसांनी म्हजो सांगात दिलो आनी म्हजी भलायकी आतां संपूर्ण तरान बरी जाला. म्हजें कॅन्सर कंप्लीट तरान गूण जाला. देखून हांव धन्य देवा काळजांत थावन अर्गां दितां. 2 Corinthians चॅप्टर 3 वर्स 17. हो सोमी म्हणल्यार आत्मो आनी जंय सोमयेचो आत्मो आसा थंय स्वातंत्र्य आसा.